कधी कधी बॅड लक, पण ठीक आहे, मी माझा परफॉर्मन्स देत राहीन नेक्स्ट टाइम पण. आणि ज्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे 2018 नंतर व्यावसायिक स्वरूप आपण आणण्याचा प्रयत्न केला. कुणबी चषक तुम्ही जिंकलात केशू पाट्यावर. त्यानंतर आपण पाहिलं अनिल गोविंद रटाटे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांनी देखील ती धुरा सांभाळली. त्यानंतर आपण पाहिलं जो बदल झाला, त्या बदलाबद्दल काय म्हणाल? ज्या पद्धतीने गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. नाही, त्याच्यानंतर खूप मोठा बदल आहे. व्यावसायिक क्रिकेट मी खेळायला लागलीत मुलं. छान आहे, बरं वाटतं जरा. आता अशा ओपन ग्राउंडला खेळायला पण खूप छान. ते ओव्हलला खेळायचो पहिल्यांदा, त्याच्यामध्ये काय थोडं मिसअंडरस्टँडिंग व्हायची. आणि आता बरं वाटतं की खेळायला असं ओपन ग्राउंड भेटल्यावरती. नवीन युवा तरुणांना काय सांगशील तू? ज्या पद्धतीने सध्या तुझ्या बरोबर पण टीम मध्ये आहेत, जे तुझे मेंबर आहेत, त्यांना काय सांगशील? नाही, मी एवढंच सांगेन, म्हटलं मेहनत करा बस, पुढे जावा, सगळं गावाचं नाव आपलं रोशन करा बस. थँक्यू. या बात आहे. हार्दिक शुभेच्छा दे. वेल डन. अभिनंदन अक्षय. मैदानावर जाऊया, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय चौकार आलेला आहे. दुसऱ्या बॉलला बाउंड्री. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणार, हा थोडस घाई. बॉलर आहे प्रफुल्ल. प्रफुल्ल शिगवण यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. संघाचं हार्दिक अभिनंदन, स्वागत. त्यांच्या समोर संघ जो खेळणार आहे त्याने त्वरित तयार राहायचंय. आता मात्र ऑन साईडला जागा बनवली आहे. कोणी खेळाडू नाही त्या ठिकाणी. मिड विकेटला चेंडू येतो, एकदा पूर्ण करतो. रोहित त्या ठिकाणी पोहोचतोय. पॉवर प्लेचा फायदा उचलताना तिसऱ्या धावेसाठी जाणार का? काही गरज होती का? काही गरज होती का हा प्रश्न आहे. काही गरज नाही. बॉल हातामध्ये, थ्रो आला आणि तुम्ही क्रीज सोडताय. स्वतःची विकेट गमावले, ज्याला आत्महत्या म्हणू शकतो आपण. आणि रोहित सारखा एक डेंजर बॅट्समन आता परततोय. चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं मॅचचं गणित बदलेल, मात्र खेळाडू बाद होतोय. 1 गडी बाद, 7 धावा. आता येतोय शेखर. दुर्वा स्पोर्ट्स चषक ज्याचं आयोजन आहे 17-18, यासाठी देखील जितेंद्र चोरगे यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि अनमोल पेंढारी ज्यांची स्पर्धा केशूपाट्यावर आहे. अनमोल पेंढारी ज्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. आणि जी स्पर्धा मायरा चषक आहे, ज्या स्पर्धेमध्ये देखील सर्व संघांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. एवढंच म्हणेन मी की सर्व संघांनी लवकरात लवकर आपण एंट्री करा, जेणेकरून पहिले जे 32 संघ येणार त्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे अनमोल पेंढारी यांचं हेच म्हणणं आहे. युट्यूब लाईव्ह आहे, अंपायर देखील इथे असणार आहेत आणि त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी आपला प्रवेश निश्चित करा. लवकर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचप्रमाणे दुर्वा स्पोर्ट्स ती देखील लाईव्ह आहे. 12-13 केशू देवारे क्रीडा कमिटीची ती स्पर्धा देखील लाईव्ह आहे. संख्या आहे 9 ओव्हर झालेली आहे. या ठिकाणी सीताराम जाधव पनळी गावचे समाजसेवक, एक जबरदस्त योगदान, नेहमी ज्यांचं योगदान असे सीताराम जाधव यांच्याकडून देखील शुभेच्छा. मोक्षिता, श्रेयस, सर्व त्यांचे परिवार यांच्या देखील नेहमी शुभेच्छा. श्रेयस देखील चांगला खेळाडू आहे, जो नेहमीच पनळी गावाच्या कुठेही स्पर्धा असली की गावी दिवसभर सकाळ ते रात्रीपर्यंत असतो.
तर त्यांच्या देखील शुभेच्छा आहेत. लवकरच आपण पाहू संध्याकाळच्या सत्रात जर वेळ मिळाला तर सीताराम जाधव यांना देखील आपण या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहणार आहोत. राजेश कुळे चषक आहे, AR चषक, अनिलदादा रटाटे आणि राजेश कुळे चषक. त्यामुळे धन्यवाद अनमोलजी पेंढारी आणि धन्यवाद सीताराम जाधव, जे निश्चितपणे घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि शुभेच्छा आल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका एकदा पूर्ण करते, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. धाव संख्या टोटल 11. 1.2. डावखुरा बॅट्समन जो स्ट्राईकला आहे, ज्याचं नाव आहे शेखर, नाही सुवेल. नॉन स्ट्राईकला शेखर आहेत. सुवेल 4 वर खेळतात, शेखर 1 वर खेळतात. बॉलर आहे शरद. What a shot! हा येतोय षटकार आउट ऑफ द पार्क. What a shot by batter Suel. He's on fire. या स्पर्धेच्या निमित्ताने दिनेशजी गावणूक मुक्त पत्रकार यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो, ज्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दिनेशजी गावणूक सर मुक्त पत्रकार आणि ज्या माध्यमातून फार मोठं योगदान, वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकणारे आणि वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं योगदान असे या ठिकाणी त्याची गावणूक यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. अजून एक षटकार. व्हॉट अ शॉट. सोयल इज ऑन फायर. आणि MS कोकणी चॅनल युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. महेंद्र शिगवण, मॅन फ्रॉम जाखमाता क्रिकेट संघ चिंचगड, यांच्या देखील शुभेच्छा. या अगोदर आकाश दुर्गवले, सागर आगरे यांना आपण पाहिलं आणि आता निश्चितपणे महेंद्र शिगवण यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. MS कोकणी या चॅनलला निश्चितपणे तुम्ही लाईक करा, शेअर करा. जी स्पर्धा लवकरच 10-11ला जाखमाता चषक चिंचगड खलाटीचं मैदान सज्ज होणार आहे. अजून एक सुंदर असा खेळाचा नजराणा पेश करण्यासाठी आणि ज्या मैदानावर कित्येक खेळाडूने आपलं स्वतःचं करिअर घडवलं असं चिंचगड खलाटीचं जुनं मैदान. आपल्या मंडणगड तालुक्याच्या खालच्या पट्ट्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा फक्त चिंचगडच्या माध्यमातून होत होत्या. त्यानंतर 1999ला पद्मावती देवी क्रिकेट संघ केरी यांनी स्पर्धा, त्या अगोदर जर पाहिलं तर 1993-92ला 90च्या दशकामध्ये बलदेवाडी किल्ला या ठिकाणी स्पर्धा झाल्या. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढल्या समोरच्या दिशेला, एकदा पूर्ण करते सुवेल. या ठिकाणी निर्णय करणार का? मात्र एका धावेने समाधान. धाव संख्या पुढे सरकते 24. जुनं क्रिकेट जर मंडणगड तालुक्यातलं पाहिलं तर सन्माननीय आदरणीय आज जे व्यक्ती नाही आहेत, जे क्रिकेटर भारतासाठी खेळले, एकनाथ सोलकर सर, ज्यांनी 80-85च्या दशकामध्ये त्या ठिकाणी मंडणगड तालुक्याला भेट दिली होती. जी स्पर्धा झाली होती, पहिल्या त्या पर्वाचे विजेते कुरुक संघ होता. पांडुरंग बैकर यांच्या नेतृत्वाखाली झगडे, काशीराम निश्चितपणे कबरगाणी, त्याचप्रमाणे कित्येक असे खेळाडू त्यांनी योगदान दिलं आणि ती स्पर्धा निश्चितपणे यशस्वी. त्यानंतर आपण जर पाहिलं जे आजचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आहे मंडणगडचं, त्या
वरती जी आलेली स्पर्धा. आता मात्र या फुलटच चेंडूला शेखरने खेळून काढलेला फटका, चेंडू सीमा पार, चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 28. आणि त्यानंतर 85-90 ज्यावेळेस केवशी पाटावर एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्या माळ रनावर आज स्पर्धा खेळली जाते. केरी गावची, गणेश कोण, गोकुळगाव, त्या ठिकाणी 85-90च्या दशकामध्ये धावसंख्या 28-28. आणि त्यानंतर बलदेवाडी या ठिकाणी ज्यावेळेस कुडूक संघ पुन्हा एकदा विजेते ठरले, आंबोली असेल, पनळी असेल, घोडेकर असेल, कोण विसरणार, अमोल बैराग यांचे वडील पिताश्री हे देखील खेळायचे, अनंत बैराग, बाऊस, संतोष, दीपक कदम. खूप चांगलं क्रिकेट त्यावेळेस सुभाष कदम, दीपक कदम, सुरेश कदम यांना आपण पाहिलं. त्यानंतरचं क्रिकेट जर पाहिलं तर त्यानंतर रवींद्र शिगवण यांना जे रवींद्र गुरुजी आहेत ते, त्यानंतर आत्ता अमोल बैराग, त्यानंतर गणेश कोण संघ तयार झाला. खाली आपण पाहिलं तर आंबोली संघाचे ज्या पद्धतीने आपण पाहिलं, मगाशी अक्षय रटाटे बोलले, त्या अगोदर अनंत रटाटे, विजय, त्याचप्रमाणे कित्येक असे खेळाडू ज्या संघासाठी खेळले, मिस्टर खांबे, आंबोली संघ स्वतः, अनिल रटाटे, रवी रटाटे. त्यानंतर आपण पाहिलं तर किसन बोत्रे जे पनळी संघासाठी खेळले. आत्ताच अमोल पेंढारी यांचा देखील फोन आला होता, सीताराम जाधव यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यानंतरच क्रिकेट बदललं, जे 1999 नंतर मुंबईला आपण पाहिलं. मंडगड तालुका कुणबी क्रीडा समिती ज्यावेळेस सुरुवात झाली, शरद कावणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या निमित्ताने, त्यांच्या माध्यमातून एक नवीन सुरुवात, आझाद मैदान दूर करून विल्सनला सुरुवात. आणि आता मात्र सुवेलने या चेंडूला पाठवलं, हा देखील षटकार, तिसरा षटकार. काय बॅटिंग करतो, या अगोदर जिग्नेशचा क्लास पाहिला रानवली संघाचा. आणि त्यानंतर आपण या खेळाडूला पाहिलं, वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 34. 1999 ज्यावेळेस पुन्हा एकदा कुडूक संघाने विजय प्राप्त केला, त्यानंतर उंबरशेद असेल, लोकरवण असेल, रामदास पोस्टुरे, कोण विसरू शकणार नाही, गोठे बंदरवाडी, मंगल बोत्रे, संजय बोत्रे यांना, लोकरवण संघ, नरेश पातेरे, उंबरशेत यांना देखील विसरू शकणार नाही कोण, लोकरणवाडी, त्याचबरोबरच लोकरनंतर गावडवाडी. त्या पद्धतीने आपण पाहिलं वासुदेव बांद्रे आणि त्यांचा संघ, कित्येक संघाने योगदान दिलं. अजून एक आपण पाहतो धावसंख्या पुढे सरकते 35. 2005ला गोठे बंदरवाडी या संघाने पाले, सचिन माळी, अभिषेक लोंढे, जो माळी 2005च्या नंतरचा पुन्हा एकदा पाहिलं तर 2001, 2002 या सलग 3 वर्षी बागडेवाडी संघ, विजय बागडे आणि शरद बागडे आणि त्यांचा संघ, अनंत चव्हाण जे आज नाही आहेत, या संघाने कामगिरी केली. 2020 जो आपण पाहतो गेल्या 15 वर्षामध्ये यामध्ये बदल झाला. त्यानंतर बोरघर या संघाला 2011-12ला आपण पाहिलं विल्सनच्या ग्राउंडवर विजेते होताना, मध्ये सुनील पाडावे यांनी पहिल्यांदा रेकॉर्ड तोडला होता मंगल बोते यांचा. बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढले आहे. बघूया चेंडू आता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एकदा पूर्ण करते, डीपचा खेळाडू होते, मिसफिल्डिंग नाही, एक धाव. आणि 2011-12ला ज्यावेळेस विल्सन ग्राउंडला पहिल्यांदा आम्ही कॉमेंट्री केली त्यावेळेस सुनील पाडावे यांचा संघ जिंकला होता बोरघर. मुक्त पत्रकार सन्माननीय गावणूक सर यांचा सत्कार सन्मान. आमखोल गावचे सुपुत्र आहेत, दापोली तालुक्यातील आमखोल गाव चे सुपुत्र मुक्त पत्रकार सन्माननीय दिनेश गावणूक सर यांचा सत्कार आम्ही करत आहोत. अनिल राजे चषक क्रिकेट स्पर्धा, AR चषक. आज साहेबांना सांगू इच्छितो, साहेब आज या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी भारतीय संघाचे कॅप्टन रोहित शर्मा यांचे कोच, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड सर सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशनला उपस्थित होणार आहेत. त्याचप्रमाणे IPL मध्ये ज्या 2 खेळाडूंनी साईड आर्म स्पेशालिस्ट म्हणून संघासाठी बॉलिंग आणि जे योगदान दिलं असे सुजित सावंत हे देखील आपण पाहणार आहोत सायंकाळच्या सत्रामध्ये. मात्र द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड सरांना आपण निश्चितपणे पाहू, त्यांची उपस्थिती. खेळाडू बाद होते, सत्कार सन्मान आपण पाहतो स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल रटाटे यांच्याकडून हे सन्मान चिन्ह, प्रेमाची शाल आणि हा शुभ सन्मान आपण मुक्त पत्रकार निश्चितपणे आदरणीय दिनेश गावणूक सर यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या प्रकारचं भाष्य आणि निश्चितपणे या ठिकाणी दिनेश गावणूक सरांना देखील विनंती राहील, आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. मैदानावर गडी बाद होते, धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 36. 2 गडी बाद, धावसंख्या ओव्हर झालेल्या आहेत 2.5. तिसऱ्या षटकाची शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर झालेले आहेत प्रवीण, आणि काय बॅटिंग केलंय. सुवेलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. काय बॅटिंग केलं, 3 उत्तुंग षटकार.
मगाशी म्हणत होतो 2010, त्यानंतर 2012 ज्यावेळेस मंडणगड तालुक्यामधलं क्रिकेट पुन्हा एकदा नावारूपाला वेगळ्या पद्धतीने आलं. 2012ला सुनील पाडावे यांचा संघ, त्यानंतर माप्र, बंदरवाडी, चिंचाई, अडख आणि बामणगरी 3 संघ नवीन. धन्यवाद. थँक्यू. त्या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर 2014, 15, 16 थोडं वर्ष एक निश्चितपणे थोडस स्पर्धा होऊ शकल्या नाही. 2016, 17ला पुन्हा एकदा नवीन सुरुवात. 2018ला ज्यावेळेस स्क्रीन लावली होती केशू बाटावर आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा संघाच्या माध्यमातून एक नवीन पुन्हा एकदा सुरुवात असोसिएशनच्या नावाने. कारण पहिले मंडणगड तालुका कुणबी क्रीडा समिती होती. त्यानंतर आपण पाहिलं ज्या प्रकारचा कुणबी चषक संपन्न झाला. आता मात्र स्लोअर वन लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा प्रफुल्लाचा बॉल फिरवला होता. 3 ओव्हरनंतर धावसंख्या 36 आणि त्यावर्षी आंबोली संघ विजेता ठरला होता. सचिन माळी यांचा संघ पालेकोम उपविजेता होता. पूर्ण गाव त्या ठिकाणी फायनल पाहण्यासाठी आले होते. जेवढे त्या गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ उपविजेता संघ ठरला. त्यानंतर तृतीय पारितोषिक आपण पाहिलं ज्यावेळेस पनवी आणि त्यानंतर जावळे संघ देखील आपण पाहिलं. जावळे संघाने त्या ठिकाणी 2018ला ते अजिंक्यपद पटकावलं नव्हतं, मात्र चतुर्थ पारितोषिक. आणि त्यानंतर 2019ला पुन्हा एकदा शिरगावच्या मैदानावर कुणबी चषक विजेता आंबोली यांना आपण पाहिलं. बलदेवाडी यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. आंबोड बुद्रुक या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. पिंटा, सुजित, त्याचप्रमाणे पिंटाच्या बॅटिंगने सर्वांना प्रतीक प्रणित पांढरे त्यांचे बंधू जे मुंबईला कबड्डी खेळतात, श्रीराम कबड्डी संघातून व्यावसायिक अ गट पालघर जिल्हा. आणि त्यानंतर 2020-21 नंतर पुन्हा एकदा कोरोनाचा काळ, पुन्हा एकदा वेगवेगळ्या स्पर्धा आपण ओव्हलला पाहिल्या. 2021-22 च्या ओव्हलच्या मैदानानंतर कुणबी चषक 2024ला नारिंगीच्या मैदानावर 2025 नारिंगी. आणि जवळपास गेले 25 वर्ष हा असा क्रिकेटचा एक वेगळा दैदिप्यमान इतिहास मंडणगड तालुक्यातील 1980-85 ते 2025 आपण पाहतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पूर्ण पद्धतीचा धावण्याचा प्रयत्न करतो. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला कॉल दिला होता. डेंजर एंडला त्याला धावायचं होतं. शेखर शिगवणने अचूक अंदाज घेतला होता की डीप फाईन लेग आणि डीप अडन ज्याच्या मधून चेंडूला काढायचं होतं. थोडं ऑस्टमर शफल केलं, थोडी जागा बनवली, इम्प्रोव्हायझेशन. नॉट एक्झॅक्टली द शॉट ऑफ सुपला लाईक सूर्यकुमार यादव, मात्र थोडा पुढे सरकला आणि चेंडूला बनवलं. कोटाटे यांचे खास बंधू ज्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे रामस्वामी, आमचे मित्र. टेनिस क्रिकेट साठी सुरुवातीला फार मोठं योगदान. आज स्पोर्ट्स पिरामिड या माध्यमातून ज्यांचं योगदान 22 डिसेंबरची स्पर्धा देखील संपन्न करण्यासाठी ज्यांचं योगदान असे रामस्वामी. नुकतेच 25, 26, 27, 28, 29 जी 5 दिवस स्पर्धा कर्जत, जामखेड, रोहित पवार आदरणीय यांच्या माध्यमातून जी कुस्तीची स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी संपन्न झाली, जी कव्हर ज्यांनी केली. आणि युवा खेळाडूंसाठी जर पाहिलं तर जय जवान गोविंद पथकासाठी ज्याच प्रकारचं यांचं योगदान स्वतःच जर पाहिलं तर स्पोर्ट्स पिरामिड ऑफिशियल ज्या माध्यमातून आम्ही देखील जे स्पेनच्या कॅसलर्स बद्दल जे काही कव्हर करतो व्हिडिओ, असे रामस्वामी यांचं देखील हार्दिक स्वागत. आजच्या दुपारची जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आहे, रामस्वामी हार्दिक स्वागत. दुपारचं अल्पहार सकाळचं आपण पाहिलं सचिन कुळे यांच्या माध्यमातून पंढरपुरी चहा आणि अल्पहार दुपारचं जेवण रामस्वामी यांचे देखील धन्यवाद. काही क्षणातच जेवणाला देखील सुरुवात होईल झालेले आपण जे आयोजकांच्या वतीनं. तर गोलंदाज सज्ज होता. फुलटा चेंडू राऊंड द विकेट, फुलटा चेंडू, बॅटची कडा, बॅटची किनार लागली होती. या चेंडूला कव्हरला खेळायचं होतं, ड्राईव्ह करायला गेलो, बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क होऊ शकला नाही. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 41, 2 गडी बाद, 3.4, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर एंडला आपण पाहतो हेमंत ठाकूर सर, प्रमुख पंचांच्या भूमिकेत कपिल सर यांना आपण पाहतो. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. राऊंड द विकेट, षटकारी फुटचा चेंडू राईट हँड बॅट्समन साठी. आता मात्र बॅकफुटला जाऊन जागा बनवली समोरच्या दिशेला आणि या ठिकाणी झेल सुटलेला बघू एकदा पूर्ण केली. 2 धावांसाठी परत आहेत. 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावासाठी येणार का? 3री धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र खेळाडू बाद. धावसंख्या 43, 2 गडी बाद, 3.4 की 5 बघूया. प्रवीण बाद होतोय.
नवीन फलंदाज विनोद ना विनू ना वेदांत, धाव संख्या 43, 3 गडी बाद. शेवटचा बॉल शेखर शिगवान, काय सुबेलने बॅटिंग केली. रोहित बाद झाल्यानंतर पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता मात्र चेंडू डॉट. 43 धावा झाल्या 44ची गरज 24 चेंडू मध्ये. प्रत्येक ओव्हरला देवारे संघाला 11 धावांची सरासरी आवश्यक. वैभववर जबाबदारी राहील, सुशीलवर जबाबदारी राहील, कारण तो डावखुरा बॅट्समन आहे, त्याला संधी आहे आणि कॅल्क्युलेशन करावं लागेल. प्रफुल्ल, सुशील, वैभव, शरद. देवारे संघाला 44 धावांची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धावा आवश्यक. यावर्षी देवारे प्रीमियर लीग DPLचं आयोजन करण्यात आलेलं आहे 18 मेला गावी स्वयंभू मंदिराच्या समोर, ज्या ठिकाणी त्यांची दरवर्षी स्पर्धा असते. ज्या पद्धतीने शशिकांत मांडवकर आणि प्रवीण चोरगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी ही स्पर्धा आपण पाहतो. संख्या टोटल शशी 11 देव्हारे यांना आपण पाहतो. यावर्षी DPL आहे त्यांची. आणि मगाशी म्हटलं मी 7-8 तारखेला कवडोलीची स्पर्धा आहे, 9 तारखेला रावतोली, 10-11 चिंचगड, 11-12 आंबवली, 12-13 धामणी, 12-13ला कैशी देवारे क्रीडा कमिटी. उन्हाळी बंपर धमाका चॅम्पियन्स ट्रॉफी चिंचगड खलाटी लाईव्ह टुर्नामेंट घेतली. त्यानंतर 13-14 गोकुळगाव, निलेश माडिक, महेश कोदेरे, सुहास कातेदादा यांची स्पर्धा. त्यानंतर 15-16 अनमोल पेंढारी मायरा चषक. एक जबरदस्त युट्यूब लाईव्ह, एक चांगले आयोजक म्हणून नवीन एक नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व अनमोल पेंढारी स्वतः खेळाडू आहेत फॅमिली जाकमाता लेडी क्रिकेट संघाचे. त्यानंतर 17-18ला दुर्वा स्पोर्ट्स आयोजित दुर्वा चषक जी स्पर्धा आहे 17-18ला लाईव्ह युट्यूब अंपायर सर्व मुंबईवर येणार आहेत 12 तारखेपासून. त्यामुळे अजून एक स्पर्धा 13-14 पालेकोण विठे सत्तार यांची देखील गेल्या वर्षी देखील ती स्पर्धा आम्ही कव्हर केली. चालकोला पालेकोणची देखील स्पर्धा गेल्या वर्षी निश्चितपणे पाहायला मिळाली. सचिनजी माळी आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी यांच्या माध्यमातून. त्यानंतर जन्मी माता क्रिकेट संघ खालची आई वरची आई यांची एक पंचकृषी आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न झाली लाईव्ह एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली ज्या रूपामध्ये स्वतः विवेक लोंढे त्या स्पर्धेमध्ये खेळले. ऋतिक पिचुर्ले तुळशीवाडी गणेशवाडी यांचा संघ विजयी ठरला होता. उपविजेता आपण पाहिला होता स्वतः जन्मी माता क्रिकेट संघ पाले विजय आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार यांनी दिलेले योगदान. आणि निश्चितच नितेश आणि विजय, नितेश वणे असेल, विजय लोंढे असेल, विवेक लोंढे असतील, त्या अगोदर सचिन माळी, अजय माळी यांचा संघ. आणि त्यानंतर ज्या स्पर्धा आपण पाहिल्या अशा गेल्या वर्षीच्या यावर्षी देखील लाईव्ह काही स्पर्धा आहेत. तर मंडणगड तालुक्यातील प्रेक्षकांना देखील जे गावी ग्रामीण भागामध्ये जाणार आहेत, पण मे महिना म्हटलं तर हल्ली प्रत्येक गावातील सत्यनारायणाची महापूजा म्हणा, त्याचप्रमाणे सत्याच्या महापूजेनंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम, काही ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार निमित्ताने काही कार्यक्रमांचं आयोजन आहे. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी लग्न सराई हळद अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने 10 ते 15 दिवस एक विरंगुळा यावर्षी देखील खेळाडू म्हणून प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. केशुपाटा मैदान, चिंचगड खलाटी, त्यानंतर देव्हारे, त्यानंतर आंबवली, कवडोली, त्यानंतर रावतोली, पाले या ठिकाणी. तर क्रिकेट देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मैदानात जावं ज्या ठिकाणी संघ तयार होतो शेवरे क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि फलंदाजीसाठी येणार आहे देव्हारे संघ. चला देव्हारे संघ सलामीची जोडी पाठवा, वेळ लावू नका. देव्हारे दोन्ही अंपायर मैदानात जात आहेत. सलामीची जोडी बघूया ओपनिंगला कोण येणार आहे. प्रफुल्ल येणार की वैभव आणि प्रफुल्ल आणि शरद, प्रफुल्ल आणि वैभव. आणि ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश दुर्गवले ना, शैलेश दुर्गवले आणि संख्ये बघा. शैलेश दुर्गवले गेले 14-15 वर्ष. थोडं मागे मी तुम्हाला घेऊन जातो, आपल्या सर्वांचं लक्ष देऊ इच्छितो. मला आठवतं शैलेश दुर्गवले यांनी केलेली बॅटिंग तुळशीपाटा मैदानावर शिवशाही चषक जी स्पर्धा संपन्न केली होती. कुडुकगावचे आमचे बंधू वसंतजी अब्दुल असतील, दीपकजी बैकर असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय वैशालीताई चोरगे मॅडम गणेश कोणच्या, ज्या ठिकाणी पहिल्यांदा खासदार अनंत गीतेसाहेब यांनी देखील त्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळेस
संघ उमरोली आणि फायनल खेळले होते. बागडेवाडी संघ विजेता ठरला होता. त्यामुळे आनंद चव्हाण देखील त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारचं योगदान सर्व खेळाडूंनी दिलं होतं. घनश्याम असेल, गणेश असेल, शैलेश असेल, आमचा प्रशांत असेल, स्वतः दामोदर बोरले त्या स्पर्धेमध्ये खेळले. आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने देखील शैलेश दुर्गवळे या खेळाडूने चांगली सुरुवात दिली होती आणि नेहमीच अनुभवी असा खेळाडू आहे. आज नवीन खेळाडू देवारे संघामध्ये तयार होत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पहिलं षटक घेऊन बॉलर ज्याचं नाव आहे नया है वह. तर पहिला खेळाडू होते गोलंदाजी करण्यासाठी नया है वह शेवरे गावचा खेळाडू. चला एक्स्ट्रा खेळाडू जर नाही आला तर पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. राखीव खेळाडू शेवरे गावचा काय नाव काय? दिलखुश. दिलखुश आहे. दिलखुश सर्वांचं मन खुश करणार का बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिलखुश स्ट्राईकला. पहिला चेंडू. पहिला चेंडू फाईन खेळला जातो चौकारासाठी. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये हा येतोय पहिला चौकार. 4 धावा. नाही नाही बॉल थांबवलेला आहे. तिकडून कळवा सांगा. हा येस आम्ही काय अंपायरच्या वाट पाहतोय सिग्नलची. के 40. पुढचा चेंडू. आता मात्र डाव्या यष्टीवरचा चेंडू. शैलेश. शैलेश होता का? नाही. लेग बायचा इशारा पंचांचा. 2 बॉल 5. स्ट्राईकला कोण आहेत बघा आता. आता शैलेश आलाय. चौका संकेतने मारला होता चौका. शैलेश दुर्गवले आणि आपण पाहतोय धाव संख्या 5. बॉल झाले 2. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर 1. संकेत वैयक्तिक 4 वर खेळतोय. शैलेश स्ट्राईकला. गोलंदाज सज्ज होते दिलखुश. पहिला पॉवर प्ले मध्ये राईट ओव्हर द विकेट. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. डाव्या यष्टी बाहेर. खूप बाहेर वाईड. थोडं थांबून खेळावं लागेल. 44 करायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 11 करायचे आहेत. पॉवर प्ले मध्ये जर 15-16 आले तर निश्चितपणे या ठिकाणी 18 बॉल मध्ये 35-30 होऊ शकतात. वैभव आहे, शरद आहे, शैलेश आहे, प्रफुल्ल सारखा बॅट्समन अजूनही आहे आणि संकेत आणि शैलेशला एक चांगली सुरुवात द्यावी लागेल. देवारे शशी 11 या संघाला. गोलंदाज सज्ज दिलखुश. राईट ओव्हर द विकेट. हा देखील चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ्टन ते जास्त बाहेर जाऊन खेळायला गेले. हा जागेवरून खेळण्याचे तर ऑन साईडला मागे कोणी नाही. त्या ठिकाणी चौकार जाऊ शकला असता. खूप चांगलं क्रिकेट मैदानावर पाहायला मिळते. AR चषक क्रिकेट स्पर्धा 2025च्या निमित्ताने आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं जे घर बसल्या देखील आपल्या घरी पाहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आता मात्र या चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 4 रन आणि या 4 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. मी म्हटलं शैलेश आणि संकेत ही जोडी महत्वाची आहे. शशी आपला मित्र ज्याच्या नावाने ही टीम तयार झाली. मगाची मी म्हटलं की प्रवीण चोरगे आणि शशिकांत मांडवकर ज्याच्या स्मरणार्थ गेले 3 वर्ष जी स्पर्धा निश्चितपणे या संघाने देखील आयोजित केली. जी स्पर्धा करण्याची संधी मला पंकज असेल, विकास असेल, शैलेश, सुशील यांनी दिली. आता ही चूक झाली. समोरचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायला गेले. चेंडू डॉट. पहिल्या पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 10 धावा. शेवटचा बॉल बाकी. दिलखुशने शेवटचा बॉल बघूया काय टाकतोय. कारण बॅट्समन देखील तितकाच तयार आहे. चेंडू. हा देखील चौकार. अजून एक खणखणीत दणदणीत. जास्त शॉर्ट चेंडू टाकला. आखूड टप्प्याच्या चेंडूला दिला मार्ग मोकळा. हा येतोय अजून एक सुंदर असा नादखुळा चौकार. 4 धावा. धाव संख्या 14 पहिल्या ओव्हर नंतर. धावांची गरज आहे 18 बॉल 30. जे कॅल्क्युलेशन मगाशी मी म्हटलं होतं तेच या ठिकाणी होतंय.
18 चेंडू 30 धावांची गरज. मैदान देते का बॉलिंगला? प्रवीण शेखर येते. ओके, चला पंच. यानंतर शेखर शिगवण आपण पाहतो. यानंतर पुढचा सामना टॉस झालेला आहे पुढच्या मॅचचा. मी विनंती करतोय खरवते आणि जावं टॉस साठी. खरवते जावं फुल टॉस. बघूया कॉटन बोर्ड संधी आहे आणि झेल बाद गॉन. बाद होतोय तो म्हणजे संकेत. आणि आता मोठी जबाबदारी आहे शैलेश्वर, कारण असं वाटलं तर संकेत मॅच फिनिश करून जाईल. संकेत परततोय, एक चांगला वेल बिल पर्सनॅलिटी खेळाडू. आणि आता शैलेश्वर जबाबदारी. बॅक टू बॅक चौकार. संख्या टोटल 22 आपण पाहतोय. खरवते आणि जावं दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. मी विनंती करतो टॉस करून घ्या. दोन्ही संघाने आपली प्रवेश शुल्क जमा करा आणि लवकरात लवकर टॉस साठी तयार राहायचंय. तर पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. बघूया किती या ठिकाणी प्रत्येक संघ विजयासाठी लक्ष देतो. या अगोदर मोठी धावसंख्या आपण 54 पाहिली, जे लक्ष होतं जिंकण्यासाठी, ज्यामध्ये जबरदस्त योगदान आपल्याला पाहायला मिळालं. वेळास विरुद्ध सामना रानवली. पुढचा चेंडू शेखरचा. आता मात्र खेळाडू बाद होतो, महत्वाचा खेळाडू. बघा मी म्हटलं होतं बॅटिंग ऑर्डर म्हटली होती शैलेश, संकेत, शरद आणि प्रफुल्ल आणि सुशील, हे जे 4 ते 5 आहेत यापैकी दोघं तिघं उभे राहिले तर मॅच बनेल. 2 चौकार आले होते आणि फक्त बॅटला बॉल लावून समोर खेळायला गेले. बॅटची एज आणि खेळाडू बाद. या ठिकाणी एक निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो की स्पर्धा दीक्षितजी दुर्गवले, जे आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. अनिलजी रटाटे आणि राजेश चषक या निमित्ताने दीक्षित दुर्गवले यांनी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि 3 बॉल 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 1001 रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ते देखील दीक्षितजी दुर्गवले यांच्या वतीनं आहे. तर देवारे संघासाठी विशेष पारितोषिक दीक्षितजी दुर्गवले ही स्पर्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यांचं देखील हेच म्हणणं आहे
की जर 3 षटकार मारला तर ज्या बॅट्समनसाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक. दीक्षित दुर्गवले यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद, स्पर्धेला शुभेच्छा. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी फार मोठं मोलाचं सहकारी योगदान ज्यांनी दिलेलं आहेत असे समाजसेवक आणि दातृत्वान व्यक्तिमत्व दीक्षितजी दुर्गवले यांचे शतश आभार, धन्यवाद. अनिल रपाटे आणि राजेश कोच चषकाला आपण पाहतो. पुढचा चेंडू आता मात्र फुल टॉस या चेंडूला खेळून काढलेला खेळाडू त्या ठिकाणी येतो, बघूया. आणि जोरदार मोठी विकेट, सुशील कुळे बाद होतोय. ज्या विकेटची गरज होती ती संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि खेळाडू बाद होतोय. ज्या खेळाडूवर मोठा डाव रंगला होता आणि त्या शैलेशला शांत खेळावं लागेल. 13 बॉल मध्ये 22, अजून एक बॉल बाकी आहे. 2 चौकार आले होते. थँक्यू, धन्यवाद. या स्पर्धेला शुभेच्छा दीक्षितजी दुर्गवले यांच्या वतीने. देवारे टीम मधून 3 षटकार मारले तर बॅट्समनला 1,001 बक्षीस. अजित पद्रत यांच्याकडून या स्पर्धेला मालिकावीर. त्याचप्रमाणे सन्माननीय या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी जे पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन श्री हर्षद अशोक माळी यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बेस्ट बॅट्समन, त्यानंतर बेस्ट बॉलर हे देखील त्यांच्याकडनं पारितोषिक आहे. बेस्ट फिल्डर चेंडूला खेळून काढलेला एकदा पूर्ण केली, 2 धावांसाठी परतात, 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि आता 12 बॉल्स मध्ये 20 धावांची गरज. म्हणून म्हटलं शैलेशला जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल, वैभवला बोलावं लागेल एकमेकांशी. देवारे विरुद्ध सुरुवातीला सामना शेवरे. जावळेने टॉस जिंकलेला पहिला क्षेत्ररक्षण करणार आहेत अगेन्स्ट खरवते. जावळे आणि खरवते दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की मैदानात येताना एका लाईन मध्ये तुम्हाला याचा कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. पंचाला विनंती आहे, कपिल सर आणि हेमंत ठाकूर सर, जास्त वेळ चर्चा करायला देऊ नका, लगेच सामना सुरू करायचा. यानंतर अजूनही आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत, नाही 6 सामने. बरोबर 10:52 पहिला बॉल पडला 53 मिनिटाने. जवळपास 11ला 7 ते 8 मिनिटं होती आणि जवळपास आपण जर पाहिलं तर 3 ते 3.25 तासामध्ये आपण या ठिकाणी 3.5 तासामध्ये आपण कव्हर केलेली आहे स्पर्धा, ज्यामध्ये जवळपास 5 सामने पूर्ण होतील. लक्ष्य बांशी यांचं हार्दिक स्वागत. जितेन चोरगे यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि जितू चोरगे यांची स्पर्धा दुर्वा स्पोर्ट्स आयोजित दुर्वा चषक गावी आहे, ते देखील आज सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनमोल पेंडारी यांनी अनिल दादांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सीताराम जाधव यांच्या घरी ते आलेले आहेत. कांदिवली या ठिकाणी निश्चितपणे त्यांचं देखील योगदान आपण पाहतोय. सर्व मान्यवर कॅच, सर्वात मोठी विकेट, या मॅचचा टर्निंग पॉइंट होणार का? शैलेश दुर्गवले आउट होतोय. मी म्हटलं होतं की 12 बॉल मध्ये 20 म्हणजे शैलेशला ती बॅटिंग करावी लागेल. पनवेल गावचे नितीन जाधव यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गेल्या स्पर्धेला ज्या प्रकारचं योगदान त्यांचं पाहायला मिळालेलं आणि या स्पर्धेच्या निमित्ताने गेल्या वर्षी 22 डिसेंबरला जी अंधेरीला स्पर्धा संपन्न झाली अनिल दादा रटाटे चषक, त्या स्पर्धेला उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला नितीन दादा जाधव यांचे धन्यवाद. आणि आता मोठी जबाबदारी या नवीन बॅट्समन फुलटा चेंडू, अजून एक संधी मिळणार का? एक धाव तर पूर्ण केली, जोपर्यंत खेळाडू पोहोचतो 2 धावांसाठी परत त्या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 10 बॉल 18 धावांची गरज.
आजचा दिवस रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळी राम सावंत आले, आता रामस्वामी आलेत. आज सर्व राम आम्हाला भेटतात. खरोखरच आज रामनवमी साजरी झाल्यासारखी वाटते आम्हाला. अनिल दादा रटाडे यांचे निश्चितपणे बंधू म्हणून ज्यांनी मानले, ज्यांची स्पर्धा 22 डिसेंबरची ज्यांनी अंधेरी जोगेश्वरी या ठिकाणी संपन्न केली. आज दुपारच्या सत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था. आता मात्र आडव्या बॅटने या ठिकाणी खेळायला गेले होते, बघूया एकदा पूर्ण करतायत आणि एका धावेने समाधान. जोपर्यंत चेंडूवर खेळाडू येतोय, लेग बायचा इशारा. 9 बॉल 17, फक्त 8 धावांचा जो ब्रेक आहे तो कसा लागणार यासाठी गोलंदाजाला प्रयत्न करावा लागेल. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावासाठी जात आहे. जोपर्यंत शेखर येणार, वरून बॉल गेलेला आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होणार का नाही. मोय 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 2 धावा, 8 बॉल, धावांची गरज आहे 15. 8 चेंडू 15 धावांची गरज. देव्हारे जिंकणार की शेवरे, शेवरे की देव्हारे. अनिल राजे चषक क्रिकेट स्पर्धा 2025 स्वर्गीय बाळासाहेब क्रीडा संकुल, चिकवाडी, बोरिवली पश्चिम या ठिकाणी हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी सहा चेंडू 14 धावांची गरज, बरोबर ना. बघा पहिल्या ओव्हर मध्ये बरोबर 14 आल्या होत्या, तेव्हा मी म्हटलं होतं की 11-11, 12-12 शेखर शिगवण आले. पहिला बॉल आणि पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतो खेळाडू त्या ठिकाणी येतो आणि खेळाडू बाद गॉन, वैभव आउट. 5 बॉलला 14. देवारी संघ मोठ्या या ठिकाणी आता निश्चितपणे संकटात. लवकर वैभव. 5 बॉल 14 धावांची गरज. पुढचा चेंडू शेखर. आता मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होणार जोपर्यंत चेंडू फेक होणार आणि खेळाडू बाद. 1च धाव आणि आता 13 धावांची गरज. 4 बॉल्स. सकाळी 28 धावा आणि 20-25 धावा करताना नाकीनो येत होते आणि आता बघा धावा होत आहेत. म्हणून मगाशी म्हटलं ज्यावेळी शैलेश दुर्गवले आउट झाला, मी म्हटलं मॅचचा टर्निंग पॉइंट होता, कारण सुशीलने प्रयत्न केला, तो पहिल्याच बॉलला आउट झाला. मात्र त्याच्याकडे क्षमता होती, मोठे मोठे फटके गॅप मध्ये आणि ओपन ग्राउंड आहे, जिथे कुठे गॅप मध्ये खेळाल तिथे रन्स होणार होते. मी वांजोली संघाच्या अनिल शिंदे यांना विनंती करते आपण या ठिकाणी यायचं. वांजोली संघ अनिल शिंदे. आणि शॉर्ट बॉल होता, पूल नाही करू शकले, डॉट नाही, 1 धाव. बघूया पंचांचा इशारा लेग बायच्या रूपामध्ये. 3 बॉल 12, 2 षटकार, 3 चौकार.
असं वाटलं होतं प्रफुल्ल लवकर येईल, प्रफुल्ल थोडा उशिरा आला. 3 बॉल 14. आता मात्र जागा बनवली, डीपला खेळाडू आहेत, बघूया. 1 धाव पूर्ण केली आणि हा चेंडू सीमा पार, चौकार. 2 बॉल 8. अनिलजी शिंदे यांना विनंती करते आपण या ठिकाणी यायचं. 2 बॉल 8 धावांची गरज. मॅच किती जवळ आलेली आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज. प्रफुल्ल याने गॅप शोधून काढला आणि आता 2 चेंडू 8 धावांची गरज. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण या ओव्हर नंतर अनिल शिंदे यांचा सत्काराने सन्मान करणार आहोत आयोजकांच्या वतीनं. मी अनिल दादांना विनंती करेन. वॉट अ शॉट आणि हा चेंडू बाहेर जाणार, षटकार. मॅच इज ऑन. म्हणून म्हटलं प्रफुल्ल उशिरा का आला बॅटिंगला, हा एवढा खालच्या नंबरवर का आला. 2 बॉल मध्ये 10 केलेत आणि आता 1 बॉल 2 कंपल्सरी चेस. काय फटका मारला बघा, अप्रतिम. मॅच इज ऑन. देव्हारे संघ कमबॅक करतोय. शशी इलेव्हन देव्हारे संघाला जिंकण्यासाठी 1 बॉल 2 धावांची गरज. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. प्रफुल्ल या ठिकाणी फलंदाजासाठी तयार, गोलंदाजावर दडपण. पहिला आला चौकार, त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावर षटकार. शेखर शिगवण. टेंशन अब बढ़ना चाहिए. कंट्रीब्यूशन बहुत ही बढ़िया मुकाबला. कौन बनेगा विजेता. 1 बॉल 2 की जरूरत और कंपल्सरी चेस. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी बल्लेबाज के द्वारा. नाम है इनका प्रफुल्ल. प्रफुल्लित वातावरण करून टाकतोय अक्षरशः. 1 बॉल 2 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस आहे. गोलंदाज तयार, राईट अमोर द विकेट. शेखर शिगवण पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने प्रफुल्ल साठी. आणि या ठिकाणी आपण पाहतो 1 धाव तर पूर्ण झालेली आहे, बघूया. आणि पाहता दुसऱ्या धावासाठी जाणार का. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी देवारे संघ विजय ठरतोय. या मॅचचा विजेता, काय फिनिशर, काय गेम चेंजर. नाव आहे प्रफुल्ल. मी आताच म्हटलं की एवढा खालच्या क्रमांकावर बॅटिंगला काय आला. शरद आहे, वैभव आहे, शैलेश आहे, संकेत आहे, सुशील आहे, प्रफुल्ल आहे. मात्र 6-7व्या क्रमांकावर येऊन हार्दिक पंड्या स्टाईल मध्ये गेम चेंजर. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रफुल्लसाठी. देवारे संघ विजयी. अतिशय अटीतडीच्या सामन्यात 3 बॉल मध्ये कोणाला वाटलं होतं 12 धावा होतील, 14 धावा होतील. 6 विकेट गेल्यानंतर पहिला चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर 2 धावा. खूप मेहनत आपण पाहिली सुवेलची, खूप मेहनत पाहिली दिलखुशची. काय बॅटिंग केली होती सुवेलने, मॅच बनवली होती. मात्र सामन्याचं गणित समीकरण बदललं. संकटमोचक तारणार आला. ज्या पद्धतीने रामनवमीचा दिवस आहे, रामासाठी नेहमीच धावून आलेला 9 संजीवनी घेऊन हनुमान आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी धावून आला शशी इलेव्हन दिवारे.